नमस्कार, दत्त दिगंबर चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे। श्री दत्त प्रबोध अध्याय दुसरा। इच्छाभोजनासाठी नरमांस, हे निर्विकारा, मायातीता, दुखहर्त्या, जगदात्म्या, तुला वंदन असो। हे गुणरूपा, तुझ्या गुणाला अंत नाही, महिम्यालाही आदी नाही, कसलही बंधन नाही, कीर्ती नामालाही व्यय नाही, क्षय नाही। तू अनादी अनंत आहेस आणि अशा या तुझ्या अनंत रूपापासूनच चतुरानन उपजला आणि त्या चतुरानन ब्रह्मदेवापासून अत्री जन्माला आले। अशा या योगेश्वर अत्रिमुनींची पत्नी अनसूया पातिव्रत्याची लावण्यखाणी, अतिशय सदाचारी, सुशील गुणी होती। अशाच एका गंगा जलाप्रमाणे निर्मळ, कोमल, धर्मानुकूल, सुढाळ पतिव्रतेची कहाणी सांगतो, ती ऐकावी। भव्य विशाल अशा कांती नगरात राजा श्रीयाळ राज्य करीत होता। त्याची पत्नी चांगुणा अतिशय सुशील होती आणि त्या दोघांचे गुण घेऊन अवतरलेला त्यांचा पुत्र चिल्या बाळ जणू सद्गुणांचाच पुतळा होता। ते तिघेही श्री शंकराची परमभक्ती करीत असे। राजा श्रीयाळाचा नित्यनेम होता, आल्या अतिथीला पूर्ण भोजन दिल्याशिवाय आणि शिवाची पूजा केल्याशिवाय तो भोजन घेत नसे। रोज असे असंख्य याचक त्याच्याकडून तृप्त होऊन जात असे। जो जे वांछील ते राजा त्याला उदारहस्ते देत असे। कोणीही विन्मुख परत जाणार नाही, याची तो दक्षता घेत असे। त्यामुळेच त्याच्या कीर्तीचा महिमा स्वर्गलोकातही गेला होता। अशा रीतीनं सुखा समाधानात राजा श्रीयाळ आपलं राज्य करीत होता। एक दिवस नारद मुनी राजाकडे आले। राजाचा सगळा दिनक्रम, त्याची शिवभक्ती पाहून ते संतोष पावले। त्याच्याकडचा आदरसत्कार घेऊन निघाले। ते थेट कैलासावर येऊन पोचले। नारद मुनींना बघताच शंकरांनी त्यांचं क्षेत्रकुशल पुसलं आणि भूतलावरील काही विशेष खबरबात असल्यास सांग, असं म्हणाले। एवढे बोलताच नारद मुनींना श्रीयाळ राजाचं वर्तमान सांगण्याचा मोह आवरला नाही। ते म्हणाले, हे काशी विश्वेश्वरा, मी तुझे अनेक भक्त पाहिले, अनेक उपासक पाहिले, पण सत्वशील आणि धर्मनिष्ठ राजा श्रीयाळ मी पाहिला आणि माझी खात्री झाली की तो तुमच्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, सत्वाला दृढ आहे। तो एकटा राजाच तुझा उपासक आहे असं नाही, तर त्याची सुशील, साध्वी पत्नी चांगुणा आणि सुकुमार पुत्र चिल्या बाळ हाही तुझा उपासक आहे। अतिथीपूजनाला तिघेही एकमेकांना मागे सारतील, अशी त्यांची सत्वनिष्ठा आहे। ती तिघेही पाहून हे जाश्वनिळा, माझ्या मनाला परमसंतोष झाला। असे हे तिघे भक्त अनन्यसाधारण आहेत। त्रिभुवनातही त्यांच्यासारखे भक्त शोधून मिळणार नाहीत। नारदांचं हे भाषण ऐकून उमा, नीळ अतिशय संतोषले आणि त्यांनी नारदाला अमृतपान घडवलं। अमृतपान घडल्यामुळे नारदही समाधान पावले आणि अन्य लोकांत भ्रमण करण्यासाठी निघून गेले। इकडे त्या भक्तवत्सल जाश्वनिळाला आपल्या भक्तांना बघण्याची उत्कंठा लागली। उमेशी हितगुज करून, वेश पालटून उमाकांत राजा श्रीयाळाच्या नगरीत अवतरले। पण हा याचक अन्य याचकांहून वेगळा होता। त्याच्याकडे पाहवत नव्हतं, त्याच्याजवळ उभं राहवत नव्हतं, मग त्याच्याशी बोलणं आणि त्याची सेवा करणं तर दूरच राहिलं। 4 कोस दूरसुद्धा कोणी राहू शकणार नाही, अशी दुर्गंधी त्याच्या अंगाला येत होती। त्याच्या सर्वांगातून रक्त, पू वाहत होता। अंगभर धड कपडा नव्हता, होत्या त्या सगळ्या चिंध्या। आणि कित्येक वर्ष त्या चिंध्यांना आणि त्याच्या शरीराला पाणी लागलेलं दिसत नव्हतं। असा तो घाणेरडा रोगट याचक मोठमोठ्यानं हाका मारीत, ऊर बडवीत रस्त्यानं निघाला होता। नगरातले सर्व नागरिक भयभीत होऊन त्या त्रयस्थाकडे पाहत होते आणि दूर सरकत होते। त्याच्या अंगाला येणाऱ्या दुर्गंधीला नाकं मुरडीत होते, नाव ठेवीत होते। सर्वांकडे दुर्लक्ष करून तो याचक हाकावर हाका मारीत राजप्रासादाकडे निघाला। जोह्याचं लक्ष हे हिरकणीवर असतं। काचेचे तुकडे बाजूला करून तो फक्त हिरकणी तेवढीच उचलतो। त्याप्रमाणेच तो वितरागी बाकीच्या बघ्यांकडे दुर्लक्ष करीत राजगृही जाऊन उभा राहिला आणि उच्च स्वरात साद घालीत त्यानं आवाज दिला, हे राजन, मी फार दिवसांचा क्षुधित आहे। मला इच्छा भोजन देऊन तू तृप्त करशील, असं वाटतं।
म्हणूनच तुझ्या दारी आलो आहे. मला अपेक्षित भोजन देऊन संतुष्ट कर. हे त्या याचकाचे शब्द ऐकून राजा श्रीयाळ मोठ्या औत्सुक्यानं धावत बाहेर आला आणि कोणताही विचार न करता त्या अतिशय कुरूप घाणेरड्या याचकाच्या पाया पडला. त्याला हात जोडून विनवता झाला की हे याचका, तुला जे जे हवे असेल ते ते तू माग, तुझी इच्छा सत्वर पुरी केली जाईल. राजन, मला जे अपेक्षित आहे ते भोजन मला हवं आहे, ते तुला अवश्य मिळेल. याचका, माझं तन्मनधन आणि सारं वैभव हे तुझंच आहे. त्यातील पाहिजे ते माग, निःसंकोच मनानं माग. तू मागता क्षणी मी ते देईन. राजन, मी खूप भुकेलेला आहे. मला तुझं राज्य नको, संपत्ती नको, वैभव नको. मला फक्त इच्छाभोजन पाहिजे आहे. तुझ्या दातृत्वाची कीर्ती ऐकूनच मी इतक्या दूरवर आलो आहे. तू मला विनमुख पाठवणार नाहीस ही खात्री आहे. आपल्याला भोजनासाठी काय काय पाहिजे महाराज? आपली इच्छा कळली म्हणजे त्याप्रमाणे पक्वान्न रांधता येतील आणि आपल्याला पाहिजे तसं भोजन मिळेल. आपली कितीतरी दिवसांची क्षुधाही शांत होईल. महाराज, सगळ्या प्रकारची पक्वान्न खाऊन माझा जीव उबला आहे. मला जे सुग्रास भोजन हवं ते निराळच बोलावं. महाराज, आपली सेवा करण्यास हा दास श्रीयाळ तत्पर आहे. राजा, मला नरमास भोजन हवं आहे. नाना परीचं अन्न खाऊन मला कंटाळा आला आहे. सत्वर जर हे नरमास भोजन देशील तरच माझी इच्छा पूर्ण होईल. याचकाची ती विलक्षण भोजनाची इच्छा ऐकताच राजा म्हणाला, ठीक आहे, आपल्याला पाहिजे तसं नरमास भोजन मी आपणाला देतो. राजाचे शब्द संपताच तो याचक राजाला म्हणाला, राजा, तू सत्ताधारी, धनपाळ आहेस. पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर तू कोणालाही बळी म्हणून आणशील, पण असा चोर, जाळ, बंदी, दीन मला चालणार नाही. त्यांचं मांस मला निषिद्ध आहे. राजा म्हणाला, हे याचका, तू सांगशील त्याप्रमाणे मी तुला हवा असणारा बळी देईन. तुझी इच्छा सांग. हे ऐकताच तो याचक म्हणाला, मला असा बळी हवा की जो पवित्र, सुशील, सद्धर्तनी आणि सदाचारी आहे, शिवाचा उपासक आहे. याखेरीज दुसरा कोणी दुष्ट, चांडाळ, दुरात्मा मला चालणार नाही. अंतर्बाह्य, निर्मळ असा बळी हवा, तरच मी त्या इच्छाभोजनाला स्पर्श करीन, नाहीतर चालता होईन. राजानं याचकाचे पाय धरले आणि विनम्र स्वरात त्यानं सांगितलं, आप माझाच स्वीकार करावा आणि आपली क्षुधा शांत करावी. याचकानं नकारार्थी मान हलवली आणि सांगितलं की अरे याचकांचा तर तू पालन करता, पिता, तुझं मांस मला कसन चालेल? तुझ्या हत्येचं पातक मी कसन घेऊ? तुझा मला काही उपयोग नाही. हे ऐकून श्रीयाळांची सुशील धर्मनिष्ठ पत्नी शालीनपणे पुढे आली. याचकाच्या पायाची धूळ मस्तकी लावत ती विनम्रपणानं म्हणाली, हे योगीराजा, आपली सेवा करण्याचं भाग्य आप मला द्यावं. भूपाळांचा अंगीकार आपण करू शकत नाही, पण माझ्या शरीराचा आपल्या क्षुधासांत्वनासाठी उपयोग करायला काहीच अडचण नाही. आपण कृपावंत व्हा आणि संमती द्या. माझ्या ह्या भंगूर जीवनाचं सार्थक होईल. कोणतंही कारण सांगता माझा आपण अंगीकार करावा. चांगुणेचा गळा दाटून आला होता. पतीच्या सत्वनिष्ठेसाठी आपलं शरीर कामी आलं तर जन्माचं सार्थक होईल असं तिला वाटत होतं. म्हणून ती त्या सांब शिवाची प्राणपणाला लावून विनवणी करीत होती. तिची ती पतिनिष्ठा पाहून त्या याचकाच्या रूपात असलेल्या शंकरालाही कौतुक वाटलं, पण त्यानं हसून चांगुणेला सांगितलं, तुझ्यापाशी मान न मागणाऱ्या याचकाची तू माता आहेस. तुझा बळी स्वीकारून मी पापाचा धनी कसा होऊ? याचकाचं हे उत्तर ऐकून दोघेही दिनमूढ झाले आणि त्यांनी त्याच्या पायांवर डोकं ठेवत कळवळून विनवलं की हे दयाघना, आमची दोघांची शरीरं तुम्हाला नकोत, तर आपल्या मनात निश्चित कोणती गोष्ट आहे ती तरी उघड सांगा. आम्ही कोणत्याही प्रकारचा शब्दन उच्चारता आपल्या सेवेशी ती गोष्ट तयार ठेवतो. आमची सेवा आपल्या चरणी रुजू व्हावी आणि आमचं सत्वही टिकावं, अशी आमची इच्छा आहे. हे त्या दोघांचं संभाषण ऐकताच तो याचक तात्काळ उत्तरला की हे श्रीयाळा, तुझा एकुलता एक सुकुमार सुपुत्र जो चिल्या तोच माझी मनोकामना पूर्ण करू शकेल आणि माझी क्षुधाही शमवू शकेल. त्याचं कोवळं, लुसलुशीत,
चविष्ट मांस माझ्या भोजनासाठी मला रुचेल आणि मी तृप्त होईन. अन्य कुणाचंही मांस इतकं चविष्ट असणार नाही आणि माझ्या या मागण्याचा अवमान होणार असेल तर तात्काळ तुमच्या सत्वाचं हरण करून मी निघून जाईन. त्या अतिथीच ते बोलणं ऐकून चांगुणा आणि श्रियाळ 2 क्षण चैतन्यहीन झाले. सत्वहरण म्हणताच दोघांनाही पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला. त्यांनी स्वतःला सावरलं. तेवढ्यात चिल्याच तेथे अकस्मात धावत आला. त्याला पाहताच चांगुणाला उमाळा आला. गहिवरून तिनं त्याला साद घातली. बाळा चिल्या, तुझं हे सगुण गोंडस रूप आपल्या ह्या अतिथी महाराजांना फार आवडलं आहे रे. लवकर ये आणि विलंब न लावता त्यांच्या चरणी लागून त्यांना स्वतःचा अंगीकार करायला सांग आणि त्यांना तृप्त कर. चिल्या धावत पुढे आला. त्यानं प्रथम मातापित्यांना वंदन केलं. मग त्या अतिथीच्या पायांवर डोकं ठेवून साष्टांग प्रणिपात केला आणि मातापित्याकडे पाहिलं. त्या दोघांचेही चेहरे म्लान दिसत होते. तो अतिथी एकटक चिल्याकडे बघत होता. नसमजून चिल्यानं अतिथीला विचारलं, महाराज, आपल्याला काय पाहिजे? त्याचा प्रश्न ऐकताच चांगुणानं त्याला सारी घडलेली हकीकत सांगितली. आमची दोघांची शरीरं घ्यायला ते तयार नाहीत. त्यांना तुझं मांसच पाहिजे आहे. आज त्यांना नरमांस भोजन पाहिजे आहे. तुझ्याशिवाय अन्य कुणाचा स्वीकार करायला ते तयार नाहीत. जराही न थांबता चिल्या बाळत्या दोघांना म्हणाला, पिताजी, मग विलंब कशाला? सत्वरक्षण करण्यासाठी मी कामाला आलो तर त्यात मला आनंदच आहे. जराही अनमान करता तयारी करा आणि अतिथीला तृप्त करा. हे संभाषण ऐकून त्या पार्वतीर्मणाचा ऊर अभिमानानं भरून आला. पण तरीही स्वरात शक्य तितकी कठोरता आणून तो म्हणाला, मी फार दिवसांचा भुकेलेला आहे. मला आता आणखी विलंब सहन होणार नाही. मला आता धीर धरवत नाही. तुमच्या राज्यात माझी क्षुधा शांत होणार नसली तर हा मी निघालो. हे ऐकताच तिघांनीही अतिथीला विनविलं. असन्न करता आपण चिल्या बाळाचा स्वीकार करावा. तो आपल्याच पायांशी आहे. राजाराणी हात जोडून उभे राहिले. त्यांच्याकडे पाहताच योगी क्रुद्ध झाला आणि म्हणाला, मला तुम्ही एखादं हिंस्र जनावर समजलात की रानटी श्वापद? वाघसिंहांच्या पुढ्यात त्याचा बळी फेकावा तसं माझ्या पुढ्यात त्याला ठेवता. मी काय त्याला कच्चा फाडून खाऊ की काय? मला तुमचं हे असलं दान नको. देणारच असलात तर चिल्या बाळाचं मांस सुग्रास असं बनवून, चवदार करून, रांधून मला वाढा. तरच त्याचा मी स्वीकार करीन. योग्याच्या आज्ञेचं राजाराणीनं तात्काळ पालन केलं. राणीनं त्याला कडेवर घेतलं आणि ती भोजनगृहात गेली. त्याला मांडीवर घेऊन प्रेमभरानं त्याचे मुके घेऊ लागली. चिल्याने तिला सांगितलं, माते, तू अशी मोहवश होऊ नकोस. त्या अतिथीला अतिशय क्षुधा लागली आहे. त्याच्या क्षुधेचं शमन करायला हवं. बाळाचे हे धीर गंभीर प्रौढ विचार ऐकून चांगुणा गहिवरली. पण काळजावर धोंडा ठेवून तिनं श्रियाळाच्या शस्त्राखाली चिल्याचं मस्तक अलगद धरलं आणि श्रियाळानं सांब सदाशिवाचं नाव घेत आपल्या एकुलत्या एक सुकुमार सुपुत्राचं धड सत्वपरीक्षेसाठी मोकळं केलं आणि राणी चांगुणेनं मोहवश होऊन ते शीर तेवढं बाजूला काढून ठेवलं आणि बाकीच्या मांसाचं सुग्रास भोजन बनवलं. नानाविध प्रकार रांधले. षड्रसांनी युक्त भोजन तयार केलं आणि अतिशय उत्तम अशा सुवर्णपात्रातून अतिथी पुढे नेऊन ठेवलं. आता तरी अतिथी संतुष्ट होईल असं राजाराणीला वाटलं. पण अतिथी संतुष्ट झाला नाही. याउलट पदार्थाकडे एकदा तुच्छतेनं पाहत तो म्हणाला, माझ्याशी तुम्ही कपटानं वागलात. सर्व देहात श्रेष्ठ जे मस्तक ते बाजूला काढून ठेवून बाकीच्या शरीराचं मांस रांधून तुम्ही मला भोजन दिलत. मला ते नको. शिराविना धडाचं मांस मी निषिद्ध मानतो. हे संभाषण ऐकून चांगुणा खजील झाली. तिनं ते शीर स्वयंपाकघरातून बाहेर आणलं. ते पाहून अतिथीनं ते तिला उखळीत घालून कांडायला सांगितलं. ते कांडत असताना चांगुणेच्या डोळ्यात अश्रू उभी राहिली. ती पाहताच योग्यानं तिला समज दिली आणि सांगितलं की मला आनंदानं रांधलेलं भोजन पाहिजे आहे. उखळीत शीर कांडताना तू ओव्या म्हण. आपल्या मंजूळ स्वरात आनंदाने गा. चांगुणानं मान हलवली आणि आपल्या मधुर प्रेमळ स्वरात बाळ चिल्याचे गोडवे गायला सुरुवात केली.
शीर कांडून तिनं यतीला चविष्ट रांधून दिलं. ती भोजनाला बसला, पण बसताच त्यानं राजालाही आपल्याबरोबर पंक्तीला बसायचा आग्रह केला. राजा मनात कळवळला. नको. तोच प्रसंग आल्याने तो हळहळला व योग्याला म्हणाला, आपण अतिथी, मी यजमान. आपलं झाल्याशिवाय मी कसा बसू? मी मागून उरलेले प्रसाद म्हणून खाईन. योग्यानं ऐकलं नाही. आपल्याबरोबरच बसण्याचा त्यानं हट्ट धरला. चांगुणेनं राजाला समजावलं की सत्वरक्षण मोठं आहे, कसंही झालं तरी ते करायला पाहिजे आणि त्यानंतर आपण चिल्याच्या मागोमाग जायचं आहे. ती म्हणतोच आहे तर तुम्ही त्याच्या पंक्तीला बसा. राजाही सर्व भावनांवर निखारा ठेवून त्या अतिथीच्या पंक्तीला बसला आणि त्यानं भोजनाला प्रारंभ करायची अतिथीला विनंती केली. आता तरी हा अतिथी भोजनाला प्रारंभ करेल असं राजाला वाटत होतं. एवढ्यात तो अतिथी हातातला घास तसाच खाली पात्रात टाकून उठला आणि उठताना म्हणाला, निपुत्रिकाच्या आणि खुनी माणसाच्या घरचं अन्न मला वर्ज्य आहे, ते मी घेऊ शकत नाही, मी निघालो. असं म्हणून अतिथी पाटावरून उठला. राजाच्या भावना उफाळून आल्या. तिच्या पायांवर मस्तक ठेवून तो गदगदून प्रार्थना करू लागला की महाराज, आपणच विनंती केलीत म्हणून मी आपल्या आग्रहासाठी, आपल्या क्षुधेच्या शमनासाठी माझ्या एकुलत्या एका मुलाची हत्या केली. आता दुसरा मुलगा मी कुठून आणू? तिथी म्हणाला, तू तर राजा, शिवशंकराचा भक्त, तुला काय कमी? तुझ्या तपश्चर्येच्या बळावर तू त्याला हाक मार आणि सांबसदा शिवाला प्रार्थना कर. त्याचं हे सांगणं पटून राजाराणीनं गौरीनाथाच्या स्तुतीपर स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. स्वरात प्राण ओतून आणि तन्मन एकवटून ती प्रार्थना करीत होती. एवढ्यात डमरूचा खणखणाट झाला. शंख फुंकीत नंदीवर स्वार होत साक्षात शंकर, उमानेय, गौरीहर प्रकट झाले. नंदीवर शंकरांच्या पुढ्यात साक्षात साजिरागोजिरा चिल्या बाळ बसला होता. शंकरांना पाहताच राजाराणीचं मस्तक लीन झालं, हृदय उचंबळलं, मन आनंदानं हेलावलं. नरजन्माचं सार्थक झाल्याचा संतोष वाटलं. त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. तो गिरिजावर चांद्रमौली घन्ये मंद हसला. त्यानं आशीर्वाद दिला आणि वर मागायला सांगितला. राणी म्हणाली, आपली कृपा हाच आम्हाला वर, पण एक इच्छा अशी की अतिथीच भोजन पूर्ण व्हावं एवढंच मागणं आहे. चांद्रमौली हसला आणि म्हणाला, तो अतिथी तो मीच नाना संकट तुमच्यावर आणून तुमची सत्वपरीक्षा पाहिली. तुम्ही खरोखरच धन्य आहात. काय हवा तो वर मागून घ्या. तुमच्या अभंग भक्तीनं, अविचल सत्वनिष्ठेनं मी थक्क झालो आहे. अशा रीतीनं त्या सत्वनिष्ठ राजा श्रियाळाला आणि राणी चांगुणेला ईश्वर प्रसन्न झाला. तो त्यांच्या अविचल अशा धर्मनिष्ठेमुळेच अशा या भक्तांचा महिमा का वर्णावा. त्यांच्या कीर्तीच्या महिम्यानंही सारी पापनाश पावतील असा हा भक्त संत सज्जनांना वेड लावणारा, त्यांचं मन प्रमुदित करणारा श्रीदत्त प्रबोधातील नारदपुराणातला इच्छाभोजनासाठी नरमास हा दुसरा अध्याय समाप्त. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.